सर्वज्ञ त्याचे बुद्धींद्रिय सज्ञान तेने काया वाच मने ज्ञान शरण गजेंद्र। कालच्या अध्यायात पाहिलेलं आहे आपण काय अवस्था या हत्तीची झालेली आहे। मग या ठिकाणी सगळ्या परीनं हा भगवंताची आठवण करू लागलेला आहे, याचना करू लागलेला आहे। भगवंताच्या शरणामध्ये हा गजेंद्र गेलेला आहे। भगवंताच्या ज्ञान शरण होता पालटे देह चिन्ह इंद्रियाचे ज्ञान ते लक्षण अवधारा। म्हणून ज्यावेळेस या हत्तीनं जो आपला संसार होता, आपल्या पत्न्या होत्या, आपले मुलबाळ होते, त्यांच्याकडे याचना केली, मदत मागितली, पण मदत मात्र कोणी केली नाही। ज्यावेळेस या हत्तीला कळून चुकलं बाबा आपल्याला मदत करणारे आपलेच आपल्यापासून दूर गेलेले आहेत, त्यावेळेस आपला जर कोण असेल तर आपला फक्त भगवंत आहे। म्हणून भगवंताच्या शरणामध्ये भगवंताची आठवण याचना हा हत्ती ज्यावेळेस करू लागलेला आहे, त्यावेळेस काय घडत आहे? अन्यनत्वाची मन उन्मन चित्त होय चैतन्य घन बुद्धी होय समाधान अहंता संपूर्ण स्वमत्व विधी। ज्यावेळेस भगवंताच्या शरणामध्ये गेल्यानंतर माणसाची काय अवस्था होते? अहंपणा राहत नाही, माणूस नरक राहतो, या ठिकाणी याचना करतो आणि भगवंताची या ठिकाणी स्तुती सुद्धा करतो, भगवंताची प्रार्थना करतो आणि भगवंताच्या शरणामध्ये जाऊन जे आपल्यावर विघ्न आलेलं आहे, माझ्यावर संकट आलेलं आहे, भगवंता मला पदरामध्ये घ्या आणि माझे संकट दूर करा, अशी याचना सुद्धा हत्ती करत आहे। तेव्हा भूते होती चिदाकार विषय होती तन्मात्र अज्ञान शरणत्वाचे सूत्र संसार चरित्र प्रब्रह्म। म्हणून या ठिकाणी या संसारामध्ये असताना सुद्धा प्रब्रह्म या ठिकाणी होऊ शकते, पण कधी? ज्यावेळेस सर्वस्वाचा त्याग करून भगवंताची आठवण झाल्यानंतर सर्व इंद्रिया देखील भगवंताचीच या ठिकाणी आठवण करत असताना परब्रह्म रूप या ठिकाणी होत आहे। होवावया ज्ञान शरण पाहिजे भाग्य सत्व संपन्न तेने भाग्य गजेंद्र घन करीतो नमन भगवंता। म्हणून भगवंताच्या शरणामध्ये जाण्यासाठी सुद्धा किंवा भगवंताची याचना करण्यासाठी सुद्धा आपलं भाग्य पाहिजे। एक तास रामायणाचं असतंय तरी देखील माणसाला या ठिकाणी यावंसं वाटत नाही, पण ज्यावेळेस संकट येते त्यावेळेस मात्र भगवंताची आठवण आल्याशिवाय राहत नाही। ज्यावेळेस हा तितका उन्मत्त झालेला होता, कुणाचीच आठवण त्याला येत नव्हती, पण ज्यावेळेस हा संकटामध्ये सापडलेला आहे, प्राण त्याचा व्याकुळ झालेला आहे, त्यावेळेस सगळे त्याच्यापासून दूर गेलेले आहेत, पत्नी असतील, मुलबाळ असतील, त्यावेळेस मात्र भगवंताची आठवण या हत्तीला येऊ लागलेला आहे। म्हणून भगवंताच्या शरणामध्ये हा हत्ती गेलेला आहे। ओंकार ब्रह्मरूप पूर्ण त्यासी प्रकाशी चैतन्य घन त्या भगवंतासी नमन काया वाचा मने अन्यत्वे। म्हणून जी आपली वाचा असेल, मन असेल, बुद्धी असेल किंवा चित्त असेल, या सर्वस्वात इंद्रिया सुद्धा या भगवंताला अर्पण केलेल्या आहेत। मुखातून फक्त राम 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 हरी हरीचं नाव येऊ लागलेलं आहे, कारण संकटामध्ये सापडलेला आहे। म्हणून ज्यावेळेस माणूस कुठेतरी संकटामध्ये सापडतो त्यावेळेस मात्र भगवंताची आठवण त्याला आल्याशिवाय राहत नाही, पण ज्यावेळेस संकट त्याच्यावरचं दूर होतो त्यावेळेस मात्र भगवंत तो विसरून जातो आणि आपल्या संसारामध्ये तो गुरफटून पडतो, या दलदलामध्ये तो गुरफटून पडतो, अशी अवस्था सुद्धा आपली होत आहे। ओम ते का अक्षर ब्रह्म हे भगवत गीतेचे निज वर्म स्वयं बोलिला पुरुषोत्तम ओंकार ब्रह्म वेद विदत्वे। ओंकार हे परब्रह्म आहे, हे अक्षर आहे असं सुद्धा स्वतः हरीनं सांगितलेलं आहे। म्हणूनच या ठिकाणी आपण कुठल्याही जर अक्षराची सुरुवात करत असतील किंवा कुठल्या मंत्राची जर सुरुवात करायची असेल तर ओम हा शब्द येतो असं सुद्धा या ठिकाणी सांगत आहे। ओंकार बीज सनातन स्वर वर्ण उच्चार ब्रह्म पूर्ण भूत भौतिके चैतन्य घन त्या भगवंता नमन अन्यनत्वे। म्हणून ज्या भगवंताची या ठिकाणी याचना करू लागलेला आहे किंवा ज्या भगवंताचं नामस्मरण करते वेळेस ओम हे नाव घेतलं जातं, स्वतः परब्रह्म आहेत, हरी आहेत, पण त्यांचं नाव सुद्धा या ठिकाणी
घेत असताना सुद्धा आपण ओम याचा या ठिकाणी वापर करतो. असं एवढी या ठिकाणी कठीण स्थिती या हत्तीवर आलेली आहे. काय करावं, कुणाकडे याचना करावं किंवा कुणाला मदत मागावी, कोण मला या संकटामधून सोडवेल अशी अपेक्षा करताना फक्त आणि फक्त मला या संकटाच्या बाहेर जर कोणी काढणार असेल तर माझा हरी आहे, माझा भगवंत आहे. म्हणून या भगवंताची याचना हत्ती करत आहे. जो या सर्वाधिकारण स्वया कारण आपण त्या श्री उत्तमा मासी नमन अन्यन शरण अन्यत्वे. म्हणून या भगवंताचा आकार आहे का? जे भक्त मनामध्ये या ठिकाणी मूर्ती तयार करतात तशीच मूर्ती भगवंताची आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंताचा आकार नाही, उकार नाही. म्हणून आपण जसं या ठिकाणी भगवंताला मानतो तसं या ठिकाणी आपल्याला भगवंत दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून हत्ती या ठिकाणी याचना करू लागलेला आहे, संकटामध्ये पडू लागलेला आहे, मुखाने सुद्धा भगवंताचं नामस्मरण करू लागलेला आहे. त्यावेळेस हत्तीची स्थिती काय झालेली आहे? ब्रह्मा विष्णू आणि महेश हेची ज्याचे अंश अंश ऐसा परेशाचा जो ईश नमन माझे त्यास अन्यत्वे. ब्रह्मा असेल, विष्णू असेल किंवा महेश असेल याचा अंश म्हणजेच माझा हरी आहे आणि त्या हरीला माझा साष्टांग नमस्कार आहे, माझा नमस्कार आहे, माझं नमन आहे. असं सुद्धा या ठिकाणी या शरणामध्ये हा हत्ती येत आहे. त्याचे करू जाता ध्यान घे ध्याता होय शून्य ध्यानेची होय चैतन्य गौर त्यासी माझे नमन अन्यत्वे. म्हणून अशा या भगवंताला जर मी या ठिकाणी याचना करायला गेलो, माझं मन द्यायला गेलो तर माझं चित्त सुद्धा चैतन्य घन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणी जरी असेल तर खरं आपल्या मनाच्या या ठिकाणी चित्ताला किंवा आपल्या भावनेनं जर आपण भक्तीनं जर या भगवंताची प्रार्थना केली तर संकटामध्ये सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन आपलं ते संकट भगवंत दूर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा आशा आहे, अशी अपेक्षा आहे, आशेचा किरण या ठिकाणी हत्तीच्या समोर दिसत आहे. माझा भगवंत मला या संकटाच्या बाहेर काढेल. या मृत्यूच्या ठिकाणी मी आलेलो आहे, पण मृत्यूपासून सुद्धा माझी सुटका माझा भगवंत करेल ही अपेक्षा हत्तीची दिसत आहे. हे सर्व भासे ज्याच्या ठाई ज्याचे नि सर्व प्रकाशले पायी जो सर्व कोंदला ठाईच्या ठाई जोही की सर्वही आपण. म्हणून क्षरामध्ये भगवंत आहे. आपण मनुष्य असेल, प्राणी असेल, वस्तू निर्जीव असेल, सजीव असेल, झाड असेल, जिथं आपला भाव आहे तिथं आपला भगवंत आहे. म्हणून ही पृथ्वी असेल, हा निसर्ग असेल, या क्षराक्षरामध्ये भगवंत बसलेला आहे. त्या भगवंताला माझं नमन आहे असं सुद्धा हत्ती नमस्कार करू लागलेला आहे. जेवी गुळाचे कारले केले देत काढणे सी गोडी आले तेवी सर्व संचले ऐसे उतले चिजुपत्वे. म्हणून कारले कडू असतात, पण गुळाचे जर कारले केले तर त्यातली गोडी काय जाणार आहे का? कारलं कडू लागणार आहे का? मुळातच कारलं कडू लागणार नाही, गोड लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या भक्तीमध्ये या ठिकाणी गोडी असली पाहिजे, भाव असला पाहिजे. आणि भाव जर असला तर या ठिकाणी आपला भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ना बादेचे नारळ गोमटे कवटी काढिसा ते करवंटे ते चैतन्याचे नेट पाटे भासे समसगटे स्वरूप. म्हणूनच नारळ कसं असते या ठिकाणी कडक असते, पण त्या कडक नारळामध्ये सुद्धा जर आपण त्याचे सलपट काढलं तर या ठिकाणी आपल्याला मऊ या ठिकाणी नारळ चाखायला भेटते, गोड किंवा पाणी आपल्याला या ठिकाणी प्यायला भेटते. त्याच प्रकारे भगवंत आहे. म्हणून भगवंताची जर आपल्याला या ठिकाणी आराधना करायची असेल, भक्ती करायची असेल तर एवढी सहजासहजी सोपी नाही. आपलं मन, आपलं चित्त, आपला भाव त्याला अर्पण करावा लागतो. आपला जो अनमोल वेळ आहे या तारुण्यातला हा देखील भगवंताच्या चरणी अर्पण करावा लागतो, तरच आपल्याला भगवंत मिळेल. का नाहीतर फक्त आपलं तारुण्य पण असेल, आपलं बालपण असेल आपल्या संसारामध्ये द्यायचं आणि ज्या वेळेस आपले हातपाय चालणार नाहीत त्याच वेळेस आपण भगवंताची प्रार्थना करू आणि पारावर जाऊन रामायण ऐकू असं जर म्हणलं तर भगवंत भेटेल का? तर नाही. त्यामुळं जोपर्यंत आपल्या परमार्थामध्ये जसा वेळ भेटेल तसा वेळ जर आपण दिला आणि मनामध्ये राम जर ठेवला, राम कधी
कुठल्याही कामात जरी असलो आपण तर आपल्या मनामध्ये चित्तामध्ये जर राम असेल तर मात्र आपला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. तेथे जो देखे दोष गुण तोचे नरकाचे जाय आपण मुनीचे निशापे जाण निजात्मकुन पावलो. म्हणूनच या ठिकाणी गुण दोष या ठिकाणी विचार करायचा नाही. मुलीनं शाप दिलेला आहे आणि शापाच्या या कारणामुळं हा हत्ती झालेला आहे किंवा हा मगर झालेला आहे आणि या ठिकाणी ही याचना सुद्धा या ठिकाणी विघ्न सुद्धा भोगत आहे. जो का मी तू पण परता अज्ञान शरण त्या भगवंता ज्यासी नाही जन्म कथा मरण वार्ता कोणी. म्हणूनच या अशा भगवंताला माझं मनापासून नमस्कार आहे की असा भगवंत आहे कधी अवतार घेतो न संपणारा आहे. ही पृथ्वी संपेल माणसं संपतील सगळं संपेल पण भगवंत संपणार नाही असा हा भगवंत आहे. याला माझा नमस्कार आहे. हत्ती याचना करत आहे. ज्यासी नाही जन्म कर्म त्यासी कैसे रूप नाम देहा विने गुण दोष कर्म धर्मा धर्म असेना. म्हणून या भगवंताचा आकार असू शकतो का? आपल्याला वाटेल का भगवंत असे आहेत म्हणून? म्हणून फक्त जर आपण पाहिलं मनामध्ये विचार केला माझा भगवंत असा असेल तर कसा भगवंत मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या भक्त प्रल्हादाने विचार केलेला होता का माझा भक्त किंवा माझा भगवंत या खामातून निघेल का? असा अवतार असं रूप माझ्या भगवंताचा असेल का? पण जशी या ठिकाणी विचार केला तसं त्या खामातून सुद्धा भगवंत निघाला. नरसिंह निघाला आणि त्या राक्षसांचा नायनाट केला. असा हा आपण जसा भक्त विचार करतो त्या प्रकारचा भगवंताला रूप धारण करावं लागत आहे. ऐसा जो का भगवंत सोलिला लोक संग्रहार्थ ब्रह्मा विष्णू शिव समस्त अवतार धरित म्हणून करवे. म्हणूनच भगवंत भक्तासाठी अवतार धरल्याशिवाय राहत नाही. भक्त जर कुठल्या संकटामध्ये असेल तर त्याचं संकट दूर करण्यासाठी भगवंत याचा रूप धरू शकते. म्हणून माशाचा असेल या ठिकाणी सिंहाचा असेल किंवा नरसिंहाचा असेल किंवा आणखी असे भरपूर रूप आहेत. कशासाठी? जनहितासाठी लोक कल्याणासाठी किंवा भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेत असतात आणि या भक्ताचं रक्षण करत असतात. उत्पत्ती काळी चतुरानन तोची स्थिती काळी विष्णू जान तोचे प्रियाळी त्रिनयन नामाविधान गुणधर्मे. म्हणून या ठिकाणी ब्रह्मा असेल विष्णू असेल महेश असतील आपल्याला रूप वेगळे दिसू शकतात देव वेगळे दिसू शकतात पण हे वेगळे नसून शेवटी एक आहे. एक यांचा अंश आहे. अंश वेगवेगळे असतील पण यांचा जर आपण विचार केला खोलामध्ये जाऊन तर ब्रह्मा असेल विष्णू असेल किंवा महेश असेल एकमेकांपासून वेगळे नसून हे मुळामध्ये एकच आहेत असं सुद्धा सांगत आहेत. जोची पेरी तोची सोकरी तोची सर्वांगहीन करी तैसा एकची श्रीहरी गुणावतारी त्रिरूप. म्हणून जसं आपण पेरतो जसं आपण जर समजा शेतामध्ये एखादं धान्य पेरलं तरी त्याचं बालपण वेगळंच असतंय. नंतर आणखी थोडं तारुण्यामध्ये आल्यास ते पीक वेगळं दिसतंय किंवा आणखी तो काढणीसाठी आल्यानंतर वेगळं दिसतंय. त्या प्रकारे या ठिकाणी वेगळे असे भरपूर रूप आहेत. भगवंत भक्तांना वेगवेगळे रूप दाखवत असतात पण असं जरी असलं तरी शेवटी भगवंत एक आहे असं सुद्धा सांगत आहेत. नट नाना वेश मांडे संपादुनी सवेची सांडी नटासी नाही घडामोडी तैसी परवडी भगवंता. म्हणूनच भगवंत कसे आहेत? एखाद्या कलाकाराप्रमाणे आहेत. कलाकार काय करतो? आपलं रूप बदलतो आपला वेश बदलतो आणि वेगवेगळी कला दाखवत असतो. त्याच प्रकारे भक्ताला रूप भगवंत आपलं वेगवेगळं दाखवत असतात. कारण भक्ताने विचार केलेला असते माझा भगवंत असा असेल चार हाताचा असेल त्यावेळेस भगवंताला चार हात प्रकट करून त्याला यावंच लागते. या भक्ताने जर विचार केला माझा भगवंत असा असेल तर त्या भक्ताप्रमाणे त्या भगवंताला सुद्धा रूप घेऊन त्या भक्तासमोर जावंच लागते. असं असलं तरी भगवंताचं रूप हे निर्विकार आहे. म्हणून हे आपल्याला पाहण्यासाठी किंवा आपल्याला दाखवण्यासाठी भगवंताचे रूप अनेक आहेत पण ही रूप जरी वेगळी असली तरी भगवंत हा एक आहे असं सुद्धा सांगत आहेत. नाना अवतार धरिता श्रीहरी सनाय जन्म करता धरले अवतार सांडिता मरण वार्ता तोडी. म्हणून आपल्याला जर जन्मलो तर त्याला मरण आहेच पण शेवटी भगवंत हे अवतार घेत असतात. म्हणून
जन्म मरणाचा फेरा हे भगवंताला नाही, हे आपल्याला लागलेला आहे. 84 येवण्यामध्ये आपल्याला पडायचं आहे. हा जन्म गेला तर दुसरा जन्म गेला तर तिसरा जन्म. पण भगवंताला जन्म मरण बांधणार नाही. त्याप्रमाणे भगवंताला या भक्ताच्या, जर भक्त कुठं अडचणीत असेल तर त्या भक्ताच्या अडचणी सोडविण्यासाठी या भगवंताला अवतार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे भगवंत वेगवेगळे अवतार धारण करत असतात आणि या जनहित कल्याण करत असतात, असं सुद्धा या ठिकाणी सांगत आहे. श्लोकांश तस्मै नम परेशाय ऐसा परेशा परेश अनंत शक्तीचा जो ईश जो ब्रह्मणे देव जगदीश परम पुरुष परमात्मा. म्हणून परमात्मा हा भगवंत आहे. अनन्य रूप त्यांच्याकडे आहे, अनन्य शक्ती त्यांच्याकडे आहे. हा जो निसर्ग आहे याचं काय सामर्थ्य आहे? या निसर्गाच्या पुढं हा माणूस टिकू शकेल का? किती विज्ञानानं या ठिकाणी प्रयोग केलेले आहेत, किती प्रगती केलेली आहे, पण शेवटी विध्वंस. जर सुनामी आले तर माणूस काही करू शकणार नाही. जर अवाढव्य वारा सुटला तरी देखील माणूस काही करू शकणार नाही. आणि मुसळधार जर पाऊस पडला, ढगफुटी झाली तरी देखील माणूस हतबल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे निसर्गाचे रूप असतील ते सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवण देण्यासाठीच आहेत. म्हणून भगवंताचं रूप हे अनन्यसाधारण आहे, भगवंताची शक्ती ही अनन्यसाधारण आहे, असं सुद्धा या ठिकाणी सांगत आहे. जो अरूप परिपूर्ण अनंत रूपे धरी आपण त्या भगवंताचे लोटांगण अन्यान शरण अच्युता. म्हणून हत्ती याचना करू लागलेला आहे, असा हा माझा भगवंत आहे, असा हा माझा ईश्वर आहे. अशा या ईश्वराला माझा साष्टांग नमस्कार आहे, जो की निर्विकार आहे. माझ्या मनामध्ये मी विचार करू लागलेला आहे, माझ्या हरीचा विचार करू लागलेला आहे. अशा या हरीला सुद्धा माझा साष्टांग नमस्कार आहे. असा सुद्धा नमस्कार, विनंती, याचना आणि शरणागत सुद्धा हा हत्ती भगवंताच्या या शरणामध्ये जात आहे. मज सारखे अतिदिन स्वार्थी विमुख पशु समान तुझारी ज्ञान शरण पास छेदन तू करीशी. म्हणून हत्ती याचना करत आहे, हे भगवंता माझ्यासारखे असे स्वार्थी कित्येक भक्त आहेत, केवळ स्वार्थापोटी भगवंताची याचना करतात. कारण आतापर्यंत मला भगवंताचं नाव आलं नाही, भगवंताची आठवण आली नाही. पण ज्यावेळेस मी संकटात सापडलो, माझी सूंड ज्या वेळेस या मगरीनं पकडली, मी मृत्यूच्या दारामध्ये थांबलो. या संसारामध्ये किती गुरफटून गेलेलो होतो, माझे लेकरं, माझे बाळ, माझ्या पत्न्या, पण मला या संकटामध्ये सोडून करण्यासाठी कुणीच आलं नाही. ज्या वेळेस माझ्या जीवावर बेतलं त्यावेळेस सगळ्यांना मला सोडून बाहेर निघून गेले. पण ज्यावेळेस आता भगवंता मी तुझ्या शरणामध्ये येऊ लागलेलो आहे, काहीही कर भगवंता, मी जरी स्वार्थी जरी भक्त असलो तरी तुझी मनाभावाने या ठिकाणी मी याचना करू लागलेला आहे. काही कर, मला या संकटाच्या बाहेर काढ, अशी याचना मनातून हा हत्ती भगवंताची करू लागलेला आहे. नक्र पशुपाश ग्रहण हे तुच्छ यासी मानिकोन कर्मपाश अति दारुण कृपा करून छेदियासी. म्हणून मी मानतो ही मगर आहे, या मगरीनं मला पकडलं, मी मरणाच्या दारामध्ये आहे, हे मी मानणारा नाही. कारण माझे कर्म केले आणि या कर्माच्या जोरावर मी मरणाच्या दारामध्ये येऊन थांबलो, मी संकटामध्ये येऊन थांबलो. म्हणून भगवंता मी जसं वागलो, मी जसं केलो त्याचं फळ मला आज भोगायला भेटू लागलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मी तुला याचना करू लागलेला आहे. असं सुद्धा ते भगवंताला वेगवेगळी आठवण करून याचना करू लागलेला आहे. शरणागताचे पास छेदन स्वस्वरूपी होसी लीनायसी कृपा पूर्ण करून आपले मुक्तपण त्या देसी. म्हणून मी शरणागती आहे. शेवटी काही जरी केलं, मी आतापर्यंत तुझी आठवण नाही केली, हे माझ्याकडून महामोठी चूक झाली. पण मी आता तुझ्या या ठिकाणी शरणामध्ये आलेलो आहे. काही कर भगवंता, या मला संकटातून बाहेर काढ. या संकटातून मला बाहेर काढण्याचं सामर्थ्य कुणाचंच नाही, फक्त तुझ्याशिवाय मला या संकटातून बाहेर कुणीच काढू शकणार नाही. म्हणून मी तुझ्या शरणामध्ये आलेलो आहे. अशी सुद्धा याचना हत्ती करत आहे. त्यासी देसी निजात्म मुक्ती ते विषयी एक युक्ती त्याचे छेदिन समभ्रांती नित्य मुक्ती
सहजेसी. म्हणून मुक्ती पाहिजे. आणि मुक्ती कशामुळे मिळेल तर मी आज तुझ्या दारामध्ये आलेलो आहे. कारण तुझी याचना करू लागलेला आहे, संकटामध्ये आहे. काही कर भगवंता, मी तुझ्या या दारामध्ये आलो. मला या ठिकाणी काही करून माझ्यावर कृपा कर, दया दाखव, असं सुद्धा विनंती करत आहे. ऐस्या श्री हरी कृपावंता माझे नमनान्यानता, तुझे निनमने भगवंता दिसे आपता सर्वभूती. म्हणून हत्तीचे डोळे उडू लागलेले आहेत. हत्तीला वाटत आहे बाबा माझा आप्त जर या जगामध्ये कुणी असेल तर भगवंता तुझ्याशिवाय कुणीच नाही. मी आजपर्यंत समजत होतो माझे जवळचे, माझे मुलं बाळ, माझ्या पत्न्या आहेत. पण ज्यावेळेस संकट पडलं, मुलं कुठे गेले की पत्न्या कुठे गेल्या की मला सुद्धा कळालं नाही. म्हणून आजपासून मला अद्दल घडली, अक्कल घडली. मी विनंती करतो की देवा माझाच तू आप्त आहेस, माझा जवळचा आहेस, माझा सगळा सोयरा तूच आहेस, माझा बंधू तूच आहेस, माझा पिता तूच आहेस, माझी माता तूच आहेस. मला या संकटाच्या बाहेर काढ, अशी याचना, असा कळवळा सुद्धा हत्ती करू लागलेला. सर्वभूती हृदयस्थ आत्माराम तो भगवंत द्रवे दृष्टेपणे सदोदित असे नांदत प्रति शरीरी. म्हणून भगवंता तुझी माया अपरंपार आहे, तुझी कृपा अपरंपार आहे. भक्तांवर तू कृपा केल्याशिवाय राहत नाहीस. प्रत्येक सजीवामध्ये तू असल्याशिवाय राहत नाहीस. प्रत्येकाचा आत्मा म्हणजे राम आहे, भगवंत आहे. म्हणून मी तुझ्या समोर याचना करू लागलेला आहे. भगवंता मी संकटात आहे, मला या संकटाच्या बाहेर काढ, अशी याचना हत्ती करत आहे. भगवंताची सर्वभूती मनोमने नित्य प्राप्ती, भगवत कृपेची ख्याती भक्त पावती अन्यानत्वे. म्हणूनच ज्यावेळेस भक्त जर विश्वास ठेवत असतील आणि मनानं आणि भावानं जर ईश्वराची प्रार्थना करत असतील, संकटात जर असतील तर मात्र भगवंत आतापर्यंत आलेले आहेत आणि या भक्तांना या संकटातून मुक्त केलेला आहे. म्हणून हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आतापर्यंत भक्ताचं रक्षण भगवंताने केलेलं आहे. असाच तुझा एक छोटासा भक्त आहे. आता मी भक्ती करू लागलेलो आहे, याचना करू लागलेला आहे, तुझ्या शरणामध्ये आलेलो आहे. भगवंता मला सुद्धा या संकटाच्या बाहेर काढ, अशी सुद्धा विनंती हत्ती करत आहे. प्रत्येक दृश्य हे मात भूता सभाय सजोदित, देखणे पणे भगवंत दृष्ट दृष्टातीत कोंदला. म्हणून भगवंत आहे, पण भगवंत पाहण्याचं सामर्थ्य आपलं असलं पाहिजे. भगवंत पाहण्याचे आपल्यापाशी डोळे असले पाहिजे. भगवंत पाहण्याचं भाग्य आपल्या जवळ असलं पाहिजे. मग भगवंत आहेत, पण ते कसे आहेत, कुठे आहेत हे शोधण्याचं सामर्थ्य आपल्यापाशी असलं पाहिजे. प्रत्येक क्षराक्षरामध्ये भगवंत आहेत, पण हे भगवंत सगळ्याला दिसतील का? दिसणार नाहीत. म्हणून तो विश्वास, तो भाव, तो भक्ती आपली असली पाहिजे. आणि अशी जर अतूट भक्ती आपली असेल तर भगवंत आपल्याला दृष्टीला दिसतील, आपल्या डोळ्याला दिसतील, प्रत्येक पावला पावलाला आपल्याला भगवंत दिसतील, असं सुद्धा हत्तीला वाटत आहे. ब्रह्मा सनातन हे भगवंताचे विधान, त्यासी माझे ज्ञान नमोन पाशबंधन छेदावया. म्हणून मी या पाशामध्ये पडलेलो आहे, या संकटात पडलेलो आहे आणि याचं छेदन करण्याचं सामर्थ्य माझ्या भगवंताचं आहे, माझ्या हरीचं आहे. म्हणून या हरीच्या या ठिकाणी मी शरणामध्ये आलेलो आहे, अनन्य शरणामध्ये आलेलो आहे. म्हणून मला भगवंताने इथे येऊन माझा पास छेदावा, अशी सुद्धा विनंती हत्ती करत आहे. भगवंताची कृपा नव्हता कदा न तुटे अममता, हे अममतेची कथा ऐकाता सांगेन. म्हणून भगवंताची जर कृपा असेल तरच आपण अहममतेपासून तुटल्याशिवाय राहणार नाही. पण जर कृपा नसेल तर आपण या जाळ्यामध्ये अडकून पडल्याशिवाय राहणार नाही. जर हा हत्ती या ठिकाणी या सरोवर आलाच नसता आणि जर पाणी पिण्यासाठी गेलाच नसता तर या ठिकाणी भगवंताची याचना करायची काय गरज पडली असती? तेव्हा केलाच नसता. म्हणून भगवंताची तुझी काहीतरी कृपा झाली, म्हणून माझ्यापासून मी संकटात पडलो, माझ्यापासून माझा परिवार दूर गेला, माझ्यापासून माझा संसार दूर केला. आणि जर माझ्यापासून माझा संसार दूर झाला तर माझ्या जवळ माझा भगवंत आला. आणि मी जर या संसारात दूर पडून पडलो असतो
तर मला भगवंता तुझी आठवण आली नसती. म्हणूनच माझ्यावर खरंच तुझी कृपा झाली. माझ्यापासून आज माझा संसार दूर झाला, माझं सगळंच आज मोहममता दूर झाली आणि माझ्या जवळ आज भगवंत झाला. अशी सुद्धा विनंती हा हत्ती करत आहे. कुंडलिका वरदाय विठ्ठल श्री म्हणे ना थोडा जण माझी स्त्री ती खिळे कठीण ग्रह सामुग्री विविध धन पंचारा संपूर्ण सुबद्ध. म्हणून मला वाटलं होतं की माझ्या जवळचं कोण आहे, माझी पत्नी आहे, माझे मुलं बाळ आहेत, माझा हा संसार आहे. वाटलं होतं, पण हा विश्वास माझा तुटलेला आहे. कारण माझ्यापासून सगळे दूर झालेले आहेत. संकटामध्ये जो आपल्या जवळ असतो तोच आपला असतो. सुखामध्ये तर सगळेच जवळ असतात, दूर कोण असते? सगळेच जवळ असतात. पण दुःखामध्ये जो आपल्या जवळ असतो, संकटामध्ये जो आपल्या जवळ असतो तोच आपला असतो. आणि तो जर कोण आहे तर तो माझा परमेश्वर आहे, तो माझा भगवंत आहे. हे आज मला कळालं. अशी अक्कल सुद्धा हत्तीला आलेली आहे. तेथे अपत्यांच्या आनंद गुढी तो खोडे घातल्या बेडी कर्म लौकिकाच्या शोचन्य आवडी ये बेडीची कडी खळखळीत. म्हणून मला बेड्या पडल्या होत्या. कशाच्या? संसाराच्या. संसारामध्ये मी पडलेलो होतो. माझ्या पत्न्या, माझे लेकरं बाळ यांचा सांभाळ कोण करेल? यांच्या पाठीशी मी आहे. मी जर नसतो तर हे कसं जगतील? एवढ्यापर्यंत खोलवर मी विचार केलो होतो. पण ज्यावेळेस मीच संकटात पडलो त्यावेळेस सगळीच माझ्यापासून दूर गेले. मी यांचा विचार केलो पण माझा विचार यांनी केले नाहीत. म्हणून माझा आजपासून कुणीच नाही. माझा आजपासून माझा फक्त भगवंत आहे. हा विचार सुद्धा हत्ती करत आहे. घोडा खेळा त्यावर बेडी कृपणतेची हातकडी ते कुटुंबाधिक दाकडी बांधवडी त्या विहरी भरडी नित्य विषय. घोडा खेळा त्यावरी बेडी कृपणतेची हातकडी हे कुटुंब दाडिकेची बांधवडी त्या विहिरी भरडी नित्य विषय. म्हणून या विषयामध्ये मी पडलेलो होतो. या बेड्यामधून मी सुटत नव्हतो. कारण माणूस जर असेल, प्राणी असेल, कुठल्या तरी विषयाकडे गेला, कुठल्या तरी वाईट रस्त्याला जरी गेला तर तो परमार्थाच्या रस्त्यावर येणार नाही. म्हणून आपण जर नीट रस्त्यावर चाललं तर आपलं या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत आपल्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पाठीशी कुणी असो न नसो पण आपल्या पाठीशी भगवंत राहायला पाहिजे, देव राहायला पाहिजे. माणसं अशी कितीक असतात, आपली वेळ साधू असतात, काम साधू असतात. काम साधलं की दिसत सुद्धा नाही, गायब होऊन जातो. त्याच प्रकारे पण भगवंत खंबीर असतो. जिथं संकट असेल तिथं भगवंत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा जर असेल तर जीवनात काय पाहिजे? म्हणून आपली भक्ती त्याप्रमाणे पाहिजे, भाव त्याप्रमाणे पाहिजे, भगवंताला प्राप्त आपण त्याप्रमाणे केलं पाहिजे. तर आपल्या पाठीशी भगवंत आल्याशिवाय राहत नाही असं सुद्धा सांगत आहे. घोड्याचे खेळते स्त्री कठीण त्या कठीणपणाचे विधान निज मातेचे त्यागुण स्त्रियापणा आप्तवये. म्हणूनच किती स्त्रिया असतात हो. माय असेल ती पण स्त्रीच आहे, पत्नी असेल ती पण स्त्रीच असेल. पण लहानपणापासून माय आपल्याला पदराखाली घेते, खाऊ घालते, दूध पाजते, लहानाचं मोठं करते. पण ज्यावेळेस तारुण्यात येते आणि लग्न होते त्यावेळेस मात्र माय विसरून जाते पत्नीच्या समोर. म्हणून असं या ठिकाणी हा संसार आहे. असा जर विसर पडला, आईचा जर विसर पडला किंवा भगवंताचा जर विसर पडला तर जीवनामध्ये माणूस सफल होईल का? यश येईल का? येणार नाही. त्यामुळं मला अद्दल घडली, अक्कल घडली. कारण मी आज या ठिकाणी फक्त माझ्या संसारामध्ये अडकून पडलो. भगवंता तुझी आठवण, तुझं नाव माझ्या तोंडाला आलं नाही. म्हणून मी आज या संकटात पडलो. मला कृपया करून या संकटाच्या बाहेर काढ असं सुद्धा हत्ती सांगत आहे. मात्र सेवा वेदविती ते सोडून निश्चिती श्रीकामाची आसक्ती वंश करीती पुरुषाते. म्हणूनच या ठिकाणी स्त्रीला सुद्धा आपण ज्या हिशोबात ठेवायचं त्या हिशोबात ठेवलं पाहिजे. आईचं स्थान जे असेल ते आईचं स्थान आईला आपण दिलं पाहिजे. पत्नीचं स्थान जे असेल ते आपण पत्नीचं स्थान पत्नीला दिलं पाहिजे. किंवा फक्त आपण पत्नी जर करून आईला सोडलं हे सुद्धा योग्य होणार नाही.
म्हणून आपण आईचं स्थान अगोदर पूजनीय आहे, म्हणून त्या आईचं स्थान आपण त्याला दिलं पाहिजे, आईची सेवा आपण केली पाहिजे. मातृस्थान हे श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून आईची सेवा आपण केली पाहिजे असं सुद्धा सांगत आहे. दरवेशियाचे वानर जैसे पुरुषाची वंश करीत तैसे नाचवी तैसे नाचे बैसे अनारिसी न करवे. म्हणून दरवेशिवाची वानर जैसे पुरुषाशी वंश करीत तैसे नाचवी तैसे नाचे बैसे अनारिसी न करावे. म्हणूनच काय माणूस हा स्त्रीच्या पुढं माकडासारखा नाचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पण त्या माणसाला अक्कल असली पाहिजे, आपण काय करू लागलेलो आहोत, काय आहे, काय केलं पाहिजे याची जर अक्कल असेल तर माकडाप्रमाणे आपल्याला नाचायची गरज लागणार नाही असं सुद्धा सांगत आहे. जैसे पाळिले श्वान तैसे होय स्त्रिया लाविल्या लागे बसून वारिल्या महिने धरून राहे. म्हणून आपलं जर मन आपल्या ताब्यात असेल, आपण जर हुशार असताल तर आपलं ठीक आहे, पण आपण जर स्त्रियांच्या अधीन गेलं तर कुत्र्यासारखी हालत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुत्र्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक पडणार नाही. त्यामुळं आपण कसं वागलं पाहिजे, जीवनामध्ये काय स्थान स्त्रीला दिलं पाहिजे, किंवा आपण कोणत्या रीतीने काय कर्म केले पाहिजे असं सुद्धा पंचकर्ते सांगत आहे. मात्र सेवा जे माता त्यागी मात्र सेवा भक्ती मुक्ती जे म्हणती ते माता त्यागी श्रीकामाची आसक्ती ज्ञानवती अतिभ्राता. म्हणून माय कशी असते, लेकरासाठी काही करायला तयार असते, शेवटी वेळ पडली तर लेकरासाठी जीव द्यायला सुद्धा तयार असते. ही फक्त माय असते. म्हणून माईची सेवा आपण केली पाहिजे, आईला आपण आदर दिला पाहिजे. असं जर आपण केलं तर जीवनाचं कल्याण आपलं झाल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा सांगत आहे. मात्र सेवा भक्ती मुक्ती स्त्री आसक्ती नरका प्राप्ती ऐसे व्याख्यान जे करीती तेही मानिती स्त्री आप्त. म्हणूनच जे या ठिकाणी फक्त आई जी माता असेल, मातेची सेवा करण्यापेक्षा किंवा स्त्री भोगण्यामध्ये जर आपण वेळ दिला तर हे सुद्धा योग्य होणार नाही. म्हणून असं जे फक्त मानणारे असतील या हत्तीसारखे, ते सुद्धा कुठेतरी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. आणि अडचण पडल्यानंतर, वेळ निघून गेल्यानंतर जर आपला भगवंताची आठवण येत असेल तर भगवंत आपली साथ देईल का? ते म्हणेल बाबा तुझं जवान पण कुठे गेले की कळालं नाही मला, पाराकडे कधी आला नाहीस, आता तो तुझी पाय चालना गेलेत, बाजमध्ये पडलास आणि तुला तेव्हा माझी आठवण येऊ लागली, मग आता मी काय करू? मी तुझी काही संकटातून सोडून करू शकतो का? करणार नाही. त्यामुळं आपल्यापाशी ज्यावेळेस वेळ असेल तो वेळ आपण परमार्थाला लावला पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी सांगत आहेत. ब्रिंती माझी सप्तपाश अंधार पुत्र पाश ग्रहधन स्वजन पाश अशा पाश सातवा. म्हणून हे पाश आहेत, असे 7 पाश आहेत. ग्रहपाश असेल, आशा पाश असेल, कर्मपाश असेल, बंधन पाश असेल, असे पाश आहेत. त्यामुळं आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. सत्तगसी नाही ज्यासी राम नाम नाटवे त्यासी ते गुंतले कर्म पाशी हृदय संतसी नवे भेटी. म्हणून ज्याच्या मुखाला राम शब्द हा येणारच नाही तो हा कर्मपाशामध्ये अडकून पडल्याशिवाय राहणार नाही. मग त्याला कधीच त्याला वेळ आली नाही की रामाचं नाव घ्यावं, भगवंताचं नाव घ्यावं, मंदिरावर जावं, देवपूजा करावी, किंवा आपण आणखी काहीतरी परमार्थ करावा, किंवा परमार्थासाठी आपल्याकडून काही कार्य घडेल का, परमार्थासाठी माझं काही धन या ठिकाणी देता येईल का, हा त्याचा विचार येणार नाही. त्याची जिंदगी काय कामाची असं सुद्धा सांगत आहेत. सप्तपाश छेदन कराया एक सस्तगन जान त्या सस्तगनाची महिमा सावधान अवधारा. म्हणून हे 7 पाश जे असतील ते कसे छेदायचे किंवा हे छेदून आपण कसं आपलं जीवन व्यतीत करायचं हे सुद्धा सांगत आहे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये या ठिकाणी सांगत आहेत.
श्रावण मन मी निश्चळ वृत्ती निधी ध्यास साक्षात्कारी परम प्रीती नाना चरित्रे श्रीहरींची गाती धन्यत्री जगती ते साधू. म्हणूनच जे फक्त हरीचे या ठिकाणी भजन करत असतील, गुणगान करत असतील, कीर्तन गात असतील, तेच खरे साधू. ज्याच्या मुखाला हरीचं नाव येत नसेल, रामाचं नाव येत नसेल, भगवंताचं नाव येत नसेल, किंवा फक्त ढोंग करत असतील, हे काय कामाचे? असे काहीच कामाचे नाहीत. म्हणून भगवंताचं नामस्मरण जे करत असतील तेच खरे साधू, असं सुद्धा सांगत आहेत. अजन्म जन्म सौम्यवंशी आयोजित सौम्यवंशी आयोनिजा जन्म सूर्यवंशी एके शोषिले पुतनेशी टाकिगेशी पेके. म्हणूनच असे हे अवतार आहेत भगवंताचे. श्रीकृष्णाचा अवतार होता, जी पूतना होती ती दूध पाजण्यासाठी या ठिकाणी आलेली होती, पण भगवंताला मारण्यासाठी आलेली होती. पण भगवंताला मारू शकेल का? मारणारच नाही. म्हणून या पूतनेचा सुद्धा या ठिकाणी मारण्याचं काम भगवंतानं केलेलं आहे. कुंडलिका श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अजन्म जन्म सोमवंशी अयोनिजा जन्म सूर्यवंशी एकेषु पुतनेशी ताटिकेशी पैके. ग्रंथकर्ते दृष्टांत रूपानं काय सांगतो? ज्यावेळेस रामानं अवतार धारण केला, अवतार धारण करून त्या राम अवतारामध्ये रावण वनवास पत्करला आणि पुन्हा कृष्ण अवतारामध्ये दुष्टाचा कसा संहार केला. जी पुन्हा कृष्ण परमात्माला भक्तांना मारण्याकरता आलेले होते, पण श्रीकृष्ण परमात्मानं काय केलं? उशिलाच मारलं ना. असे कुणी जरी दुष्ट असेल त्यांचा काटा काढल्याशिवाय आणि भक्ताला सांभाळल्याशिवाय परमेश्वर राहत नाही. एके गुरुपुत्र आणला एके गुरु याग सिद्धीनीला एके गोवर्धन उतरिला एके बांधिला शिला सेतू. आता हे पुन्हा हे सगळं काम केलं विष्णू भगवंतानंच केलं. आता रामाचा अवतार कुणाचा? विष्णू भगवंताचा. श्रीकृष्णाचा परमात्माचा अवतार विष्णू भगवंताचाच आहे, पण वेगळा फरक काय आहे? राम अवतारामध्ये वेगळं कार्य केलं, कृष्ण अवतारामध्ये वेगळंच काम केलं. कृष्ण अवतारामध्ये एका आपल्या बोटावर गोवर्धन पर्वत उचलला आणि जो शिळाचा पाऊस पडत होता त्या पावसापासून सगळे गोकुळ नगरी वाचवली का नाही? श्रीकृष्ण परमात्माने एक कृष्ण अवतारामध्ये कार्य केलं. राम अवतारामध्ये आपण एवढा खडा पाण्यामध्ये टाका राहते का? राहत नाही. पण मोठमोठ्या शिळाचा सेतू बांधला, म्हणजे दगड बुडवून दिले नाही. पुन्हा रामानं कशा करता एवढं कार्य केलं? ही दुष्ट रावण आणि राक्षस मारायचे होते. रावणाच्या बंदीमधून ते 30 कोटी देवाला सोडवायचे होते. ही सीतेला उभं पुढं काय केलं? निमताला पुढं करू एवढं कार्य कशा करता? ह्या दुष्टाला मारण्याकरता परमेश्वराने केलं. एके सोडोनी मातेसी स्वये गेला गोकुळासी एके सांडोनी निजराज्यासी वनवासी. आता ह्या ओळीमध्ये काय सांगितले? राम अवतारामध्ये आईला सोडलं, हे काम केलंच ना. राजाला लाटू मारले आणि वनवास पत्करला पुन्हा रामानं राम अवतारामध्ये. आणि कृष्ण परमात्म्यानं काय केलं? छोटा जन्म देणारी आई यशोदा तिला सोडलं ना आणि कुठे गेला? मथुरेमध्ये गेला आणि तिथं जाऊन लहानाचा मोठा झाला आणि दुष्टाला नंतर मारायला सुरुवात केली. असे काम अवतारामध्ये वेगवेगळे केलेले. जागेल होता कोणासी मथुरा नेली द्वारकेसी रामे अयोध्या निज गदरेसी वैकुंठ ठासी सोय नेली. आता एवढं ही कार्य मोठं आणि महान करायचं कुणामध्ये सामर्थ्य? आपल्यामध्ये आहे का? नाही. ज्या परमेश्वराने ही सृष्टी जग निर्माण केलं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. अहो गोकुळ नगरी सगळे झोपीमध्ये असताना श्रीकृष्ण परमात्मानं कुठं लिहिले? वैकुंठामध्ये लिहिले, वैकुंठामध्ये. आणि राम अवतारामध्ये रामानं आपली सगळी पूर्ण अयोध्या नगरी कुठं लिहिले? वैकुंठाला लिहिले. मग अयोध्या नगरीमधले
कुत्रा असो मांजर असो त्या सगळ्यालाच रामानं कुठं वैकुंठामध्ये लिहिलं. एवढं सामर्थ्य देवामध्ये आहे. एक लोनिया लागी आपण माते पासी करुदन एक सीता शोके जाण करी रुदन वनवासी. आता एवढं ही सांगायचं आणि लिहायचं कुणी केलं काम? दृष्टांतरूपानं नाथ महाराजांनी केलेलं आहे. हे कशा करता केलं? आपल्यासारखे जे अज्ञान माणसं आहेत ना, अज्ञान माणसं त्यांच्या खोपडीमध्ये लवकर बसावं एवढं कार्य केलेलं आहे. आपल्या खोपडीमध्ये चांगलं बसत नाही, वाईट खोपडीमध्ये बसल्याशिवाय राहत नाही. तर दृष्टांत कसं जगल्यावर आता कृष्णानं बालपणामध्ये आईपासून किती हट्ट घेतला, कशाचा हट्ट घेतला हो? मुली दे, त्याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, लोण्याची चोरी कर, ताकाची कर, दुधाची चोरी कर, अशा भानगडी लहानपणामध्ये केल्या ना. आणि राम अवतारामध्ये रामानं काय केलं? सीता सीता म्हणून वेडात बसवून घेतलं, वेडात बसवून. खरं तर रामाची सीता रावणाने घेतली का? रामाला ही माहिती होत्या का सगळ्या भानगडी? पण हे जगाला एवढ्या भानगडी दाखवण्याकरता एवढं देवाला करावं लागलं. कोणी मायला काल यौवन वाळी मायला सिंतरोण शिशुपाळा दैदित्य कंदन कर दूषण श्रीरामे. आता अवतार वेगळा घेतला, त्या अवतारामध्ये कार्य वेगळंच आहे. आता आपण बघतो कुठं तमाशामध्ये, कुठं नाटकामध्ये. एका दिवशी काय करतात? राजा होतो, दुसऱ्या दिवशी चोर होतो, तिसऱ्या दिवशी भिकारी होतो. असं देवानं अवतारामध्ये काय कार्य बदल केले. पण माणूस कोण आहे? एकच विष्णू भगवंत आहे. ज्यावेळेस कार्य करत असताना काय केलं? राम अवतारामध्ये वालीचा आणि रामाचा अर्थार्थी काही संबंध नव्हता. फटक ह्या ओळीमध्ये काय सांगितलं? ठकवून मारलं. म्हणजे वालीला रामानं फसवलंय, नियमानं फसवलं. हे दोष रामाला आहे. रामाचं सामर्थ्य नव्हतं वालीच्या समोर जाऊन लढाई करायचं. अर्थार्थी वालीचा कैवार काय सुग्रीवाचा कैवार घेतला आणि सुग्रीवाचा कैवार घेऊन रामानं वालीला मारलं. ही रामावतारामधलं झालं. आता कृष्णावतारामध्ये काय केलं? कितीतरी मोठमोठे दैत्य मारले. कसे मारले? काही छळून मारले आणि काही आमने सामने वाटातून मारले. की सगळं त्यालाच करायचं, आपल्याला करायचं नाही. कंसच्या नूर निर्दळन मारिले रावण कुंभकर्ण उग्रसेना राज्य स्थापन लंका भुवन विभीषण. आता कृष्ण अवतारामध्ये कंस आणि चाणूर ही कोण होते? दोघं भाऊ. ह्या दोघा भावाला मारल्यावर कुठला राज्याभिषेक कुणाला केला? त्याच्या मुलाला केला. इकडे राम अवतारामध्ये कुंभकर्ण आणि रावण हे दोघं भाऊच होते ना. ह्या दोघा भावाला मारून कुठलं राज्य कुणाला दिलं? जो भक्ती करणारा विभीषण होता त्या विभीषणाला दिलं. म्हणजे दुष्टाला मारायचं आणि भक्ताला मोठं करायचं, भक्ताला सांभाळायचं. हे पूर्वीपासून देवाचं काम आहे. नवीन ह्याच्यामध्ये बदल नाही. श्रीराम व्रत एक पत्नी कृष्ण ब्रह्मचारी स्त्रिया भोमुनी कृष्णे तारिले गोकुळ अवनी जगदोधवरणी राम नाम. आता विष्णू भगवान हे गुण एकच आहे. पण ज्यावेळेस आपलं कार्य करण्याकरता अवतार घेतला, त्या अवतारच काम वेगळं आहे. ज्यावेळेस राजा दशरथाच्या पोटी सूर्यवंशामध्ये रामानं अवतार घेतला, त्या अवतारामध्ये ब्रिज काय होतं रामाचं? एक पत्नी, एकच बायको करा, दुसऱ्या बायकोला स्पर्श करायचा नाही. कितीतरी चंद्रसेनेनं रामाच्या समोर हट्ट घेतला, आपल्या स्वतःच्या पतीचं मरण सांगितलं. पण रामानं तिला काय सांगितलं? शेवट चंद्रसेनेला राग आला. चंद्रसेनेनं मनाच्या ठिकाणी विचार केला, मी दोन्ही बाजूने गेले म्हणजे दोन्ही बाजूने माझ्या पतीचं मी खरं मरण सांगितलं. कशा करता? रामा करता. आणि राम आता असं उलट बोलतो. त्या रागानं शाप देणार होती चंद्रसेना कुणाला? रामाला. त्यावेळेस शेवट रामाला चंद्रसेनेचा पाया पडावं लागलं, शरण जावं लागलं. आणि सांगितलं चंद्रसेने, माझा हे अवतार एक वचनी आहे, एक वचनी. त्याच्यामुळे तुला मी ह्या अवतारामध्ये
काही सुद्धा करणार नाही, तू मला माफ कर, माफ कर. आणि कृष्ण अवतारामध्ये तुला मी कठोर आले म्हणून वागविल्याशिवाय राहणार नाही. ते सत्यभामा रूपानं ती दुसरं नाही. ही रामाच्या अवतारामध्ये हे कार्य केलं. आणि कृष्ण अवतारामध्ये किती सांगितलं? 16,108 बायको कवा केले असते. आणि तेवढं करून शेवटला काय सांगलं? त्याला ब्रह्मचार्य. हे भांडत डोक्याच्या बाहेरच्या. त्याला वाचा. ऐसे करिता हरि कीर्तन व्यासचारज पुत्र पावन चोरट्या वाल्मिकांचे जान रामायण शिववंद्य. आता ही कथा सांगत कुठं आले? बुडावर आले. बुडावर कुणा आणली? नाथ महाराजांना आणली. शेवटला काय सांगितलेलं आहे? एवढंही कार्य करायचं आणि करून घ्यायचं त्याच्या हातामध्ये, आपल्या हातामध्ये नाही. आता विचार करा, वाल्याचा वाल्मिक केला. कुणी केलं? त्या परमेश्वराने केला. परमेश्वराला केला म्हणावं तर गुरुची कृपा झाली म्हणून वाल्याचा वाल्मिक झाला. म्हणजे नारद मुनीची कृपा झाली वाल्मिक ऋषीवर. त्यावेळेस वाल्याचा वाल्मिक झाला. आणि अनागत भाषेमध्ये हे लिहिलं रामायण. संस्कृतमध्ये लिहिलं होतं. वाल्मिकाला मराठीमध्ये लिहिलं होतं. हे मी सांगतो. मी ह्या संस्कृत भाषेमध्ये वाल्मिकांना रामायण लिहिलेलं, त्याचं मराठीमध्ये कुणी केलं? नाथ महाराजांनी केलं. म्हणून ते आपणाला ही शब्द अमृतासारखे आज ऐकायला मिळू लागले. वर्णिता श्रीहरीची पदवी दोघे जाणे महाकवी त्या दोघांचे ग्रंथ गौरवी मुक्ती सर्वी पाविजे. आता ह्या दोन कवी म्हणजे कोणते दोन कवी? एक नारद मुनी, दुसरा वाल्मिक ऋषी. हे नाही ग्रंथ लिहिला कशा करता? त्यांच्या स्वतःच्या फायदा करता लिहिला का आपल्या फायदा करता लिहिला? हे आपल्या फायदा करता लिहिला. आपल्यासारखे अज्ञान माणसं ह्या कथेमधले अक्षर ऐकावे आणि पापापासून वेगळे व्हावे आणि माणसाचा उद्धार व्हावा ह्या विचारानं त्यांना लिहिलं खरं आहे. पण ऐकायला आवड कुणाला आहे? ही रामकथा म्हणा, भजन कीर्तन म्हणा, हे ऐकायला काय तर पूर्वीचं पुण्य पाहिजे. आणि पूर्वीचं पुण्य जर त्याच्या पदरामध्ये नसेल तर त्याला ही कथा किंवा भजन किंवा कीर्तन त्याच्या कानावर पडलं त्याला राग येतो, राग येतो. आणि ज्याचं पुण्य आहे तोच कथा ऐकण्याकरता येतो. अमंगळा करी मंगळ ऐसी हरि कीर्ती निर्मळ नाम मंगळा मंगळ सुमंगळ हरि कीर्ती. सांगितलं का नाही? मंगळ आणि अमंगळ. अमंगळ म्हणजे कोण? जी वाईट विचार आहे, जी पापी आहे, ते इकडं पायच येत नाही. तिकडं तमाशाला जातील, तिकडं अनेक भानगडी करायला जातील. इकडं म्हणलं की नको. ही अमंगळ माणसं किती जरी असले शेवट मंगळ होतील ना. खरोखर देवापाशी किती दम असेल, गुरुपाशी किती दम असेल. आता अमंगळ असून असून वाईट माणसं किती असतील? त्या वाल्या एवढं तर नसेल ना. वाल्यानं ब्राह्मण मारून फक्त रान 7 भरले होते. मग 7 एवढा पापी वाल्या असून अमंगळ असून नारदाची कृपा झाल्यावर नारदानं काय सांगितलं? तू राम राम म्हणत बस. शेवटच्या पापामुळे त्याच्या मुखाला राम आला नाही. राम ही जीभ वळली नाही, त्याला मरा 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 म्हणत बसला. शेवट मरा मरा म्हणण्यामध्ये राम राम आला, त्याचा उद्धार झाला. तसेच आपल्यासारखे पापी काही हजारो असतील, त्याच्यामध्ये 100-500 तरी मंगळ म्हणजे ह्या कार्याकरता येऊन पापामधून मोकळे झाल्याशिवाय राहणार नाहीत असं कुणाचं म्हणणं नाही. नाथ महाराजांचं मागणं नाही. राम नामाचे परिपाठी दोष जळती कल्पकोटी भुक्ती मुक्ती लागे पाठी पावन सृष्टी राम नामे. आता रामाच्या नामामध्ये सामर्थ्य किती आहे? र आणि म 2च अक्षर आहेत ना. या 2 अक्षराच्या सामर्थ्यामुळे आपल्या हा डोक्यावर एका डोंगरावर पाप राहू द्या, डोंगरावर पाप ती सहज जळून झाल्याशिवाय, जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही नियमानं. दुसरं मी माझ्या मनानं सांगतो. एखादी अरण्य आहे, समजा एखादी बळीमाय बळी, किती जरी लांब बळीमाय पण जर एकच काडी ओढून टाकली की कारभार संपला ना. त्या नियमाप्रमाणे राम नामाची जी काडी टाकल्याबरोबर सगळं मनाच्या ठिकाणचं, देहाच्या ठिकाणचं आणि डोक्यावरती जेवढं पाटक आहे
तेवढं काहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. यमयातनेचे पितर चिंतिता ती निरंतर एकादशी हरी जागर कोणशी तत्पर हो कोणी. आता आपल्याला कुणा जन्म दिला? आईनं आणि वडिलांना जन्म दिला. एक काम झालं. आता दुसरं काम सांगू. आपण लहान होतो त्यावेळेस आईनं वडिलांना किती आपलं लाड केला असेल, आपला किती अन्याय किती गुन्हा त्यांना पोटामध्ये ठेवला असेल. कशा करता हे मोठे होते आम्हाला पोस्टर म्हणूनच ना, आम्हाला सांभाळते म्हणूनच ना. ज्यावेळेस आपली आई वडील वरी गेले आणि आपण जर खाली आदरमान वागू लागलो तर आई वडिलांना वरी त्याच्या यातना त्याचं दुःख भोगावं लागतं. दुःख भोगावं लागतं. त्यांच्या जीवाला दुःख येऊ लागल्यावर आपल्याला ती वरून शाप दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जर हे अवतारामध्ये चांगलं कार्य करू लागलो, आपले आई वडील समजा स्वर्गाला जरी असले आणि आपण चांगलं कार्य करत असताना त्यांना दुःखट आनंद होणार, त्यांना आणखीन सुख समाधान मिळणार. आणि आपण किती जरी वाईट वागू लागलो आणि आपले आई वडील जर स्वर्गामध्ये असतील त्या आपल्या पापामुळं त्यांना स्वर्गामध्ये समाधान मिळणार नाही. तुझा मुलगा असा करतो त्याचं पाप आई वडिलाला लागल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण काय? आई वडिलांना आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, आपल्यावर अधिकार टाकला. मोठ्याच्या पापामध्ये आणि पुण्याईमध्ये आई वडिलाला दोष लागल्याशिवाय राहणार नाही. पुत्र अथवा भ्रातृपुत्र दुहिता अथवा दोहित्र करिता एकादशी जागर यम प्रहार पैचुके. आता एकादशीचं माझं पहिल्या वरूनच राहिलं होतं. आता आपला मुलगा असो किंवा आपली मुलगी असो, आता बायको तर आपली काय सोडून द्या, आपला भाऊ असो किंवा भावाचा मुलगा असो, असं जर कुणी एकादशीचं व्रत जर नियमानं करीत असेल एकादशीचं व्रत, तर त्या एकादशी व्रताच्या पुण्याच्या सामर्थ्यावर आपले आई वडील आजो म्हणजे जी पूर्वज आहेत ना नरकाला, त्या एकादशीच्या व्रताच्या सामर्थ्यावर नरकाला आपले पूर्वज जे पडलेले त्या पुण्याच्या सामर्थ्यावर स्वर्गाला गेल्याशिवाय राहणार नाही. पण एकादशीचं व्रत कसं करायचं, एकादश कशी धरायची, मी ह्या भानगडे सांगत बसलो तर पुढली एकादश कुणी सुद्धा धरणार नाही. नामे नरकी उदरती नामे स्वर्गस्थासी मुक्ती ब्रह्मादिक अमरपती नाम कीर्ती दाटुगी. आता एकादशीचं व्रत हे सांगितलं राहू दे आता म्हणजे नाथ महाराज. आता ही नाम म्हणजे राम नाम घ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा, ओम नमो शिवाय कोणतं बी नाम घ्या. नामामध्ये बदल आणि दोष नाही, त्याच्यामध्ये सामर्थ्य एकच आहे. आणि त्या नामाच्या सामर्थ्यामुळं किती जरी दोष असेल तो दोष नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. नामासी नाही स्नानबंधन नामासी नाही विधी विधान आसनी भोजनी शयनी नाम नाम पावन हरीचे. मध्ये काय सांगितलं? नाम घेत असताना किंवा राम राम म्हणत असताना त्याला काय मर्यादा, त्याला काय नियम ह्या ग्रंथामध्ये लिहिलाय. ही सगळी मर्यादा सगळा नियम ह्या बामणाने करून ठेवला. बामणाने सकाळी आंघोळ करायची, सवळ्यामध्ये निघायचं, कुणी समोरून आले की बाजूला हवेंचा होईल उलटा होईल असा नियम कुणा हे न करून ठेवला. पण ह्या ओळीमध्ये काय सांगितलं? आंघोळ करा, नका करा. काम करत असताना, कुठला धंदा करत असताना मुखाने राम राम म्हणा, समजा जेवत असताना सुद्धा म्हणा. त्याच्यामध्ये कसलंच बंधन नाही. आणि पुण्या वेळेस राम नाम घेतल्यावर त्याला पुण्य मिळाल्याशिवाय राहत नाही. निध सुरा निध सेदेसी नाम स्मरण जयापासी ब्रह्मादिक वंदिती त्यासी चहुमुक्तसी माहेर. आता शेवट ह्या ओळीमध्ये आणखीन काय सांगितलं? आता आपण ज्यावेळेस कुठे जरी भजनाला म्हणा पूजेला जर गेलो तर काय सांगतात? एकाग्र चित्तानं ऐका. हे बरोबर आहे, एकाग्र चित्तानं ऐकायचं. पण अशी वरीपुडी काय करून ऐकायचं नाही, मांडे भाव नाही. कुणी कोणी म्हणतो ना मांडे भाव नाही, मांडे भाव. आता हे नियम आहे केला. पडल्या
आतुरणावर पडल्या देवाचं नाव घ्या, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नामा सरसी वाजे टाळी आशा पाश होती होळी तय कीर्तन समेळी रंगी वनमाळी डुलत. आता रंगी वनमाळी डुलत. आता कीर्तनामध्ये ज्यावेळेस आपण राम राम म्हणतो किंवा रामकृष्ण हरी म्हणतो त्यावेळेस काय करतो, हाताला टाळ्या वाजवतो, मुखानं राम नामाचा गजर करतो. त्या आवाजानं आणि त्या टाळीच्या आवाजानं साक्षात परमेश्वर खाली आल्याशिवाय राहत नाही, परमेश्वर खाली आल्याशिवाय राहत नाही. एवढं नामाचं सामर्थ्य ह्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. हरे कीर्तनी भक्ता अंत हरीचे नाचे भगवंत चरण रजे धुळी भूषित असे डुलत स्वानंदे. अहो भक्त मोठा का देव मोठा? कोण मोठा सांग? भक्त मोठा. ज्यावेळेस नामदेव महाराज कीर्तन करू लागल्यावर देव काही बसून ऐकत होते का? बसून नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये देव नाचत होते. एवढं भक्ताचं आणि नामाचं सामर्थ्य कुणाकडे? आपल्यासारख्या माणसाकडे नाही. अधिकार देवाकडे आहे, देवाकडे. म्हणून नाम घ्या, आमकी टमकी वेळ बघायचं नाही. जसं आपल्याला सवड मिळेल त्या नेमानं राम राम किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्या देहाचं सार्थ करून घ्या. संकीर्तन सुखाचे निरपटे मज वैकुंठी न कंठे रवी बिंबाही आतुटे सुख न वाटे मज तैसे. कोण कुणाला म्हणत आहे? साक्षात विष्णू भगवंत काय म्हणतात? ह्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी कुठेही भजन राहू द्या, कुठेही भजन राहू. मग मंदिरामध्ये असू द्या किंवा अरण्यामध्ये असू द्या किंवा शेतामध्ये असू द्या किंवा घरामध्ये असू द्या, कीर्तन कुठे बी राहू द्या, म्हणजे कुठे बी राहू द्या. पुन्हा ही कुठे पुराण कुठे बी राहू द्या. त्यावेळेस विष्णू भगवंताने शेवट काय सांगितलं? मी लक्ष्मी कशी झोपलेला असेल तर तिथं मला सुख वाटत नाही, तिथं सुख वाटत नाही मला. मृत्यू लोकांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी भजन असेल, कीर्तन असेल, पुटी पुराण असेल, जो कोणी देवाचं आवडीनं नाम स्मरण करत कुठं रानात बसलेला असेल त्याच्या समोर जाऊन त्याच्या मुखामधून निघालेले शब्द मला ऐकाय वाटतात. आता विचार करा, तुकाराम महाराज कुण्या माणसामध्ये जाऊन भजन करत होते का? कुठं भंडाऱ्या माळावर जाऊन भजन करायचं, पण तिथं देवाला जावंच लागायचं. देवाला फक्त आवड नामाची आहे. कुठं पायार, कुठं सवळं, कुठं भानगडी ह्याच्यामध्ये देव पडत नाही. मृडोनी योगियांचे मानसी दावोनी जाय कीर्तनासी ते तेची तिष्ठे अहर्निशी स्वानंदेसी डुलत. अहो भगवंताला स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये काय कमी आहे? त्याला सगळं सुख आहे ना तिथं. तर भगवंताला त्या सुखाला बघून तिथं राहावं असं वाटत नाही. आपल्या अंगावर काय दागिने, आपल्या डोक्यावर कसला मुकुट आहे ह्याचा विचार नाही देवाला. सगळं तिकडे टाकलं का आणि तिकडे कुठं वाटत रस्त्यात पडलं का? कुण्या ठिकाणी भक्त आहेत, कुण्या ठिकाणी नाम घेत आहेत, कुण्या ठिकाणी कीर्तन आहे करत आहेत, त्या ठिकाणी देव येऊन नाचत उभा टाकल्याशिवाय राहत नाही. माझ्या भक्तांचे आवडी हरी कीर्तनी घाली उडी कीर्तन सुखाची मज गोडी कडो विकडी नाचत. भगवंताच्या मनामध्ये आवड एकच आहे की माझे भक्त कुठं मला भेटतील. आणि कुण्या ठिकाणी कीर्तन आहे, कुण्या ठिकाणी भजन आहे, कुण्या ठिकाणी ग्रंथ आहे, त्या ठिकाणी मला गेल्याशिवाय करमत नाही. मला त्या ठिकाणी गेल्यावर ताण लागत नाही, भूक लागत नाही, एवढा मला आनंद वाटतो. असं कोण? स्वतः विष्णू भगवंत म्हणत आहे. भगवंते निज गुह्यासी सांगितले नारदापासी मनोनी तोही हरी कीर्तनासी अहर्निशी डुलत. आता ऐकणारे समोर बसलेले वाचणाऱ्यापेक्षा आणि सांगणाऱ्यापेक्षा लय हुशार आहे, लय हुशार. आता ज्यावेळेस भगवंत हे सांगू लागले की खरं आहे तुम्ही ऐकला, पण ही कथा कुणाला कुठं सांगितली ह्याचा तुमच्या मनामध्ये संशय होता ना. ही कथा साक्षात विष्णू भगवंतांना कुणाला सांगितली?
नारदाला सांगितलं आणि नारदाने ही कथा इकडं सगळ्या भानगडी स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकांमध्ये सगळ्या पेरलेच म्हणून हे आपणाला ऐकायला येऊ लागल्या. नामे निर्मुक्त महादोषी ओस वस्ती यमलोकासी कीर्ती मरती उपवासी यमनियमेसी लंगले. आता हे मनुष्याचा जन्म मिळणं किती जरी अवघड आहे. 84 योनी फिरायचं सगळं पाप फिटल्यावर पुन्हा माणसाचा जन्म मिळतो. माणसाचा एवढा माणसाचा महागाचा जन्म मिळो त्या देहाचं सार्थकाने कल्याण करून घ्यायचं. कुणाच्या दुसऱ्याच्या हातामध्ये आहे आपल्याच हातामध्ये आहे ना. आपणाने स्वर्गाला जायचं का नरकाला जायचं हे कुणा ठरवायचं? आपलं आपण ठरवायचं. आणि आपणाला जर दुःखामध्ये स्वर्ग नको वाटत असेल वेळ मिळेल तसं आपण कुठं बी देवाचं नाव घ्या. दररोज तिथं पुतीला जेवून बसा किंवा कुठं कीर्तनाला जाऊन बसा असा येऊ नाही. चांगल्या आवडीनं आणि प्रेमानं देवाचं नाम घ्या. मनाच्या ठिकाणी चांगला विचार करा आणि रात्रंदिवस आपल्या हातून धर्म व्हायला का अधर्म व्हायला पाप व्हायला का पुण्य व्हायला याचा विचार केल्यावर आपली आणि नरकाची कधीच गाठ पडणार नाही. नाम गजर हेच निर्मुक्त वही पाहे चित्रगुप्त ओरी पाणी अवघिते तो कर्म निर्मुक्त हरिनामे. आता आपली वही पुरी म्हणजे आपली परीक्षा आपल्याला मार्क देणारा कोण आहे? चित्रगुप्त आहे. चित्रगुप्त आपण झोपेमध्ये काय केलं, जागृत अवस्थेमध्ये काय केलं, हिंडत फिरत काय केलं, ह्या हाताने डाव्या काय केलं, उजव्या हाताने काय केलं, ह्याचा सगळा हिशोब कुणाकडे आहे? त्या चित्रगुप्ताकडे आहे. समजा एखादी मुलगा दररोज शाळेत जातो मनातून अभ्यास करतो. ज्यावेळेस मास्टर परीक्षा घेतो त्यावेळेस टक्केवारी त्याला पुण्याची पडणारच ना. ती नापास होणार का? होणार नाही. त्याच नियमाप्रमाणे आपण मनाच्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करीत असताना कोणता ताणीला भुकीला वर केल्यावर कुणाचा आपण विश्वासघात नाही केल्यावर एवढ्या चांगल्या गोष्टी आपण मनाच्या ठिकाणी ठेवल्यावर आपणाने ती चित्रगुप्त आपला मास्टर ज्यावेळेस आपला पेपर तपासतो त्यावेळेस आपल्याला पास करणार. त्याला पास करावंच लागेल. ह्याचं कारण त्याच्यामध्ये दोष किंवा खाडाखोड करणं त्याच्यामध्ये सुद्धा सामर्थ्य नाही. राम नामाची प्रथा गाडी वहीची पाने कोळी नामोडी अवघी वहीच उघडी केली रोकडी हरिनामे. आता हरिनामाची ओवी आणि त्याच्यामध्ये वही दोन भानगडी सांगितल्या ना. आता एका पानावर पाप आहे आणि एका पानावर पुण्य आहे. पाप किती आणि पुण्य किती ह्याची बिरुद वजाबाकी जर आपली केली आणि ती पापापेक्षा पुण्य जर जास्त निघाल्यावर ये मग त्याच्या समोर उभा टाकणार नाही, त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही. तर ती वही फाडून टाकणार. आणि माझं गिरायक नाही देवाचं गिरायक म्हणून आपल्याला कुणाला त्या देवाच्या दूताच्या हवाले केल्याशिवाय राहणार नाही. ऐसे करिता कीर्तन श्रोते वक्ते दोघे जण होती आनंदी निमग्न आनंद घन श्रीराम नामे. आता हे राम नाम कुठं आहे? भजनामध्ये बी राम नामच आहे. कीर्तन करीत असताना कीर्तनामध्ये बी राम नामच आहे. आणि ही पोटी पुराण कोणते बी राहू द्या. मग इथं रामायण आहे, कुठं महाभारत असेल, कुठं नवनाथ असेल, कुठं काशीखंड वेगवेगळे कोणते ग्रंथ असेल त्याच्यामध्ये देवाचंच नाव आहे ना. एवढं जर करीत असताना आणि केल्यावर त्याचं बिलकुल सुद्धा वाया जाणार नाही. पुंडरी विठ्ठल